बाराईचे अध्यक्ष अरविंदराव गेडाम, दुसरे प्रिय मित्र बाराईचे सचिव जयंतराव विगडे, दोन तरुणांनी एक राहुल सोनवी इंगडे आणि प्रशिका आनंद. राहुल यांनी आज जे तरुणांची जी खसखसणारी व्यथा आहे त्याचा एक विस्तृत असा अगदी ताजा असा आढावा घेतला आणि तो सांगत असताना त्यांनी जे घडतं आहे आपल्याकडचं जे घडतं आहे ते कसं न पटणारं आहे आणि शिकली सवरली माणसं ही कशी वारंवार चुका करत आहेत त्याच्याकडे त्यांनी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधलं. दुसरे आमचे मित्र प्रशिका आनंद यांनी जो जयंत तिगरे आमचे मित्र स्वप्नाळू आहेत, एक प्रशिकेस इंजिनियर हा स्वप्न पाहतो तेव्हा ते आवडणारच असतं. त्यांनी मातृ संघटना अत्यंत गोड शब्द वापरला आणि त्या तिन्ही संघटनांची निर्मिती कशी झाली आणि संघटना निर्मितीची गरज कशी कशी भासत गेली त्याचा एक विस्तृत आढावा घेतला. थोडं विषयांतर होणार नाही पण दोन प्रसंग सांगायची इच्छा होते. जयंतराव कधी गल्लत करत नाही पण मी किंचित असं सांगू इच्छितो की महाड म्हटला की 14 तळे असंच जे समीकरण झालं आहे. धनंजय कीरांनी बाबासाहेबांचं जे आत्मचरित्र लिहिलं त्यात अशी फारशी विभागणी केली नाही पण त्यानंतरची जी आत्मचरित्र आहेत ते जी बारकाईने या गोष्टींकडे लक्ष देतात. ती महाड म्हटलं की केवळ 14 होतं असं नाहीये, तिथे मनुस्मृती झालेली आहे आणि ते दोन्ही एकाच वर्षी घडलेलं आहे. आणि 1927 म्हटलं की 19-20 मार्च एवढंच होतं तर दुसरी घटना त्याच वर्षी 25 ते 27 डिसेंबर घडली. ती महत्वहीन होती असं नाही म्हणता येत. म्हणजे जेव्हा 1927 ची आपण आठवण करतो आणि दोन्ही घटना या 14 तळ्याच्या काठावरच घडल्या. किंबहुना 19 आणि 20 मार्चची जी परिषद झाली ही वीरशैव सभागृहात झाली आणि 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर 3 दिवस 1927 जी महाडला परिषद झाली ती 14 तळ्याच्या काठावर झाली. काही कारण नाही मला हे सांगायचं पण ते 14 ते मनुस्मृती धरण ते एकाच वर्षाला आहे. कोणत्याही अंगाने आपलं विस्मरण होऊ नये. दोन्ही जर सलग घेतला आपण एक गोष्ट खरी आहे की एक प्रारंभी घडली एक 4-5 महिन्यानंतर घडली पण दोन्हींचा बाबासाहेबांशी तेवढाच संबंध आहे. दुसरी घटना अशी मला सांगायची की मातृ संघटन जेव्हा आपण शब्द वापरतो आईचं संघटन एक पवित्र भाव आपला जागृत होतो. त्याच्याकडे पाहायची जी आपली दृष्टी होते ती अत्यंत आत्यंतिक श्रद्धेची होते. त्या देशात एक RSS नावाचं संघटन आहे. सनातनत्वाचा पुरस्कार करतं
सनातन म्हणजे त्याचा अंत नाही. ईश्वर या संकल्पनेला धरून संबंध मांडली होते. अपौरुषेय असे एक अज्ञात शक्ती स्त्रोत आहे, हे जगाने मान्य करावं असं त्यांचा अट्टहास असतो. त्या संघटनेची एक संघटना आहे, तिला ते मातृ संघटन म्हणतात, कारण तिने बऱ्याच संघटनांना जन्म दिला आहे. त्या मातृ संघटनेचा अर्थ असा तिकडे घेतला जातो, आपण तो अर्थ असा घेतला जातोय. हे शब्द कोण निर्माण करतात मला काहीच माहिती नाही, कुठूनही सगळे शब्द येतात त्याची मला काही जाणीव नाही. अलीकडे मी बाबासाहेबांना आधुनिक बुद्ध म्हणतात नाही पाहतो, का म्हणतात ते मला नाही माहिती. काही जण त्यांना महाबुद्ध म्हणायला लागले आहेत. रासव संघाचं उदाहरण द्यायचं कारण म्हणजे असं की त्यांनी 1950ला जनसंघ नावाचं त्यांच्या अत्यंत हृदयाच्या जवळ असलेला राजकीय पक्ष काढला. त्या पक्षाचं चिन्ह होतं दिवा. जे सनातनत्वाचा प्रचार करतात ते कसे बदलत गेले आणि जे परिवर्तनाचा आधार करतात ते बदलायला तयार नाही. ही जी विसंगती आपली जी होते आहे, 1950ला जनसंघ काढल्याच्या नंतर त्यांच्यावर जी प्रतिमेचा जो ठप्पा लागला की हा शेड्डीवाल्यांचा पक्ष, ब्राह्मणांचा पक्ष, चड्डीवाल्यांचा पक्ष, खूप कष्टाने त्यांचे 2 खासदार निवडून आले होते. खूप कष्ट. आणि दिवा म्हटलं की ब्राह्मणांच्या शिवाय दुसरा कुठल्याही जाती धर्माचा माणूस त्यांना मत देत नसे. चर्चेचं असेल, प्रश्न पडला असेल, केवळ ब्राह्मणांच्या भरोश्यावर राजकारण कसं करायचं. संख्येने तर 3% आहेत, बौद्धिक सामर्थ्य प्रचंड आहे, परंतु लोकशाहीमध्ये बौद्धिक सामर्थ्य मतपेटीच्या पुढे पराभूत होतं. मतपटीला ही बहुसंख्याकत्वाचाही तत्व मान्य करावं लागतं. आणि मग त्यांच्या अनायसे 1970ची ही आणीबाणी हाताची लागली. सभागृहाने ह्या गोष्टीचं अचंबित वाटेल की तेव्हा जनसंघाच्या कितीतरी पट मोठा संघटन काँग्रेस पक्ष होता. जनसंघाच्या कितीतरी पट मोठं लोकदल हा राजकीय पक्ष होता. आज लोकदल आणि संघटन काँग्रेस इतिहासात कुठे गरज झालं काही माहिती नाही. हे या देशात घडलं आहे की जाणीवपूर्वक राजकारण करणे आणि केवळ भावनिकतेनं सगळ्या गोष्टी करत राहणे यातलं महदंतर आपण केव्हा लक्षात घेऊ, ही काळाची गरज आहे. प्रत्येक गोष्ट ही कागदाच्या रकोटीवर अंतिम आहे या अर्थानं समजा आपण चालत गेलो, त्याची ध्येयविहीनता जर असेल तर काहीच म्हणायचं नाहीये. आणि मग 76ला जेव्हा त्यांचा आग्रह होता की प्रचंड बलवान असलेला हा काँग्रेस पक्ष पराभूत होऊच शकत नाही, एकावर एक असे दिग्गज नेते होते. जयप्रकाश नारायण होते, राम मनोहर लोहिया होते, कोण कोण होते, मधुलिमय होते, अटल बिहारी वाजपेयी होते, लालकृष्ण आडवाणी होते, चरण सिंग होते, लालू प्रसाद यादव होते, मुलायम सिंग होते. आणि मग त्यांनी आग्रह केल्याच्यामुळं हे सगळे पक्ष विलीन झाले. सगळे पक्ष विलीन होऊन एकत्र नाही, समरस नाही, पूर्ण विलीनीकरण करून लोकदलनी लोकदल संपवलं, जनता दलनी जनता दल संपवलं, जनसंघाने जनसंघ संपवला आणि सगळ्यांनी मिळून एक जनता दल नावाचं ज्याचं हालातर झालेला शेतकरी हे होतं
आणि मग काँग्रेस पराभूत झाली. इतिहासाच्या पानावर मला फार फार रमत नाही माहिती, इंग्रजांनी सांगितलंय की मला कालमध्ये रमण्यात आनंद अजिबातच नसतो. आज आणि उद्या कालचा आढावा घेऊन आज आणि उद्याची समीक्षा करत उद्याचा प्रवास आपण करत गेलो पाहिजे. आणि तीच खरी आंबेडकरवादाची प्रशस्त अशी वाट आहे. आणि या प्रशस्त अशा वाटेत जात असताना हा विचार आपण बदलावा या अर्थाने मी घेत नाही, त्या अर्थाने मला सांगायचं नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर घडत आहेत. जे सनातनत्वाचा पुरस्कार करतात ते ध्येय गाठण्याच्यासाठी प्रसंगी बदलायलाही तयार राहत नाही. आणि जे परिवर्तनवादाचा पूर्ण पुढाकार घेतात, जग इकडच्या तिकडे बदलून जाईल पण मी बदलणार नाही याची शपथ घेतात. तर हा शपथीचा खेळ आहे की ध्येय प्राप्तीचा खेळ आहे? शपथ मोठी, पुढचं ध्येय मोठं, याचाही या सभागृहाने एकदा विचार करावा. आणि हे सगळं का घडत असतं? हे सगळं असं घडण्याचं कारण असं आहे की बऱ्याच बाबतीत आपण नेतृत्व विहीन झालो. माणसं आहेत पण बाजार झाला अशी जी स्थिती आहे. त्या बाबीकडे आता गेलो तर सगळं आपल्या हातात क्लेश येईल. पण हा राहुल न बोलला. मी या सभागृहाला एवढंच सांगेन की आता मातृसंघटना हा शब्द जर वापरला तर समता सैनिक तर भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही ती तीन जी आहे. आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करताना बाबासाहेबांनी जे 55च्या दरम्यान जे खुले पत्र लिहिलं आहे तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मनामध्ये पहा आता या काँग्रेसची इतकी बलाढ्य संघटना झाली आहे. 2025 ला विचार करताना काँग्रेस नगण्य आहे. रिपब्लिकन पक्षाची स्थापना करताना काँग्रेसच्या अतिरिक्त बाकी सगळे नगण्य आहे. काँग्रेस ही चट्टान आहे, बाकीचे सगळे खिले झाले आहेत. 2025 ला विचार करताना ज्या पक्षाचं नाव मला घ्यायची इच्छा नाही ती पक्ष आज देश ताब्यात घ्यायच्या पूर्वमध्ये आहे, बाकीचे पक्ष बाजूला आहेत. एकाच वेळेस दोन्ही गोष्टींचं परिशीलन आपण कसं करूया? परिस्थिती जगण्या या संबंध मार्गांचं आपण विश्लेषण करत जाऊ की करत जाणार नाहीये? तर रोगाचं जे सिम्पटम्स बदलत गेले आहेत मान्य आहे ना मला, पण ती रोगाचं निदान शोधताना जसजसे लक्षण बदलत चालले आहेत तसतसं आपल्यालाही काय करावं लागेल हे तर आपलं आहे. आणि तिथे बाबासाहेब असं म्हणतात की प्रबळ विरोधी पक्षाची गरज काय, म्हणजे तेव्हा प्रबळ विरोधी पक्ष करणे ही बाबासाहेबांच्या समोरचं इप्सित होत नव्हतं. प्रकृतीला मान्य थोडे 2 महिन्यातच बाबासाहेबांचं जे नको ते पहाड आपल्याला कोसळलं. आता तत्कालीन नेत्यांना का सुचलं नाही मलाही कळत नाही यार कधी कधी. पण त्यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करताना ते इतके भांबवून गेले होते की भावनिक झाले होते की आजच्या सारखी स्थिती होती मी तरी काय सांगणार आहे. त्यांना एक दुसरं कोणतं स्थळ नाही मिळालं की काय नाही मिळालं मलाही नाही समजत आहे काही कधी कधी की ज्या ठिकाणी 14 ऑक्टोबरला 1956 ला ज्या मैदानावर दीक्षा घेऊन ज्या मैदानाचं दीक्षाभूमी हे लाखो हृदयावर कोरलं गेलं ते मैदान केवळ मैदान न राहता इतिहासाचं एक स्वर्णिम पान झालं. त्या मैदानाच्या मागे एक प्रचंड मोठा इतिहास आहे. रिपब्लिकन पक्षाची स्थापना करताना जो महापुरुष सांगून गेला
की जे शेड्यूल कास्ट फेडरेशनला मला वाईंड अप करताना जी अनेक भावंड अशी आहेत की ज्यांचे जवळजवळ अश्रू आपल्या सारखेच आहेत, ते सुद्धा असंघटित आहे, त्यांचा सुद्धा काँग्रेस वाली नाही आहे. ती संबंध आपल्याला संघटित करून आपल्याला या देशाच्या मालकीपर्यंत पोहोचवून नेऊ शकतात. तो मार्ग तुम्हाला तो करता येईल. हे करत असताना प्रचंड तत्वज्ञान सांगितल्याच्या नंतर 70-80% केवळ महाराजांनीच बौद्ध धर्म घेतला होता. फार कमी टक्के चामार आणि मातंगांनी बौद्ध धर्म घेतला होता. ते बौद्ध धर्माचं प्रवर्तन किती समजा आपण सांगितलं ते आपल्या हिडन अजेंड्यामध्ये आपण ठेवूया, परंतु ते वस्तुस्थिती दर्शक ते माझ्या आधीच्या पिढीला हे माहिती आहे की ते प्रचारात जरी इतकं झालं नसेल तरी ती ढग देशात गेलेली नव्हती. काय होत होती, महाबौद्ध झाले असंच म्हटलं जात होतं आणि राजकारण महाराजांच्या पासून बाजूला व्हावं ही बाबासाहेबांची इच्छा होती. शेड्यूल कास्ट फेडरेशनचं राजकारण हे महार युक्त जे झालेलं आहे, जे शेड्यूल कास्ट म्हणून मी जरी नाव घेतलं तरी ते तसंच न राहता ते काँग्रेसला तुल्यबळ असं राजकारण होईल ते शक्य होणार होतं, अशक्य नव्हतं. ती प्रतिमा बाबासाहेबांना लाभली होती, तो मित्र परिवार त्यांना लाभला होता. त्या देशातले त्यावेळेसचे जे शीर्ष नेते होते ते बाबासाहेबांना अत्यंत आदरानं पाहत होते. त्या सगळ्यांना असं वाटलं होतं जसं आणीबाणीच्या काळामध्ये जयप्रकाश नारायणांचं व्यक्तिमत्व हे जसं उतुंग झालं होतं, तसं काँग्रेसला जर पराभूत करत असेल तर कायमचा राम मनोहर लोहिया हा काँग्रेसचा विरोधक होता. कायमचे जयप्रकाश नारायण हे काँग्रेसचे कायमचे विरोधक होते. त्यांना वाटलं होतं की ह्या काँग्रेसला पराभूत कसं करायचं, तर बाबासाहेबांच्या शिवाय दुसरं कुठलंही अपरिहार्य व्यक्तिमत्व नाही आहे. आणि बाबासाहेबांनाही वाटत होतं की मला जर या देशाचं राजकारण सत्ता घ्यायची असेल तर मला सुद्धा आता या इतरांना सगळ्यांना सोबत घेऊन एक मार्ग तर माझा सुटला. आता मी तर ज्या धर्माला नोटीस दिली होती ती नोटीस मी पूर्ण केली. मी तर त्यातनं आता पूर्ण मुक्त झालो. मला माहिती आहे की अनेक लोकांना मला मुक्त करायची जबाबदारी आहे. तरीही ही दोन चाकं सांभाळताना विशिष्टांचं राजकारण करण्याच्या प्रतिमेतून मी मुक्त होऊन दुःखितांचं, मग ते साम्यवाद्यांच्या भाषेत शोषितांचं, एक्सप्लॉयटेड पीपल, त्यांचं की सामाजिक आणि आर्थिक दोन्हीच्या दृष्टीने ज्यांचं सगळं हिरावून घेतलं आहे त्यांचं, मग तो अस्पृश्य असेल, तो पाचवा वर्ण असेल, तो शूद्र असेल, तो अदर बॅकवर्ड क्लास असेल, मग याची मागणी पण केली आहे. मी संविधानिक सगळे मार्ग पूर्ण शोधून टाकले आहेत. मी वर्गवारी करण्यात यशस्वी झालो आहे. बाबासाहेबांच्या मनातला तो हिडन अजेंडा जो होता, जो त्यांनी कदाचित, हे मी थोडासा अधिकपणानं सांगतोय की त्यांनी हे न करू देता पण ती वर्गवारी करून घेतली. मग ते 140, 141, 142 आणि त्यात त्यांनी ओबीसी, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब तिन्हींची वर्गवारी करून ती ओळख मिळवून दिली. आणि या 3 ओळखींना जर आपण घेतलं तर ती 70, 80, 90% सहज होते. ही बाबासाहेबांच्या गणित माहिती होतं आणि तेच प्रात्यक्षिक म्हणून सुद्धा आपण राजकारणात आणलं. ही बाबासाहेबांची जी किमया होती ती आमच्या त्यावेळेसच्या नेत्यांना कळली की नाही कळली माहिती नाही. त्या राजकारणाचा आणि बौद्ध धर्म स्वीकाराचा अजिबात संबंध नव्हता तेव्हा. परंतु रिपब्लिकन पक्षाची स्थापना करताना त्यांनी दीक्षाभूमीच्या मैदानावरच केली.
परिणाम पडसाद असं म्हटला की महाराजांनी आता 2 कामं घेतले आहेत, एक बौद्ध धर्म आणि दुसरा रिपब्लिकन पक्ष. ही जी कारण नसताना, आणि तेव्हा बाबासाहेब हयात नव्हते, एक कारण नसताना जो ठप्पा लागला तो निघत नाही यार. आणि त्याचे जे प्रयत्न आपण करायला हवे त्या दृष्टीनं, याचा केव्हा विचार होईल? किती टक्के आहोत आपण? 10% नाही नागपूर महाराष्ट्रामध्ये. तर राजकारण करणं म्हणजे काय करणे, म्हणजे ठीक आहे, नागपूर महानगरपालिका जिंकायची असली तर मला काही म्हणायचं नाही, ते तुम्ही सहज जिंकता. पण गल्ली जिंकली की दिल्ली हातात येईल असं वगैरे काही करणं म्हणजे हातातच म्हणजे 200 वर्ष इंग्रज, 800 वर्ष मुसलमान, 1000 वर्ष बौद्ध, इतका काळ सहन करूनही ब्राह्मण सत्तेवर आहे. बरं किती सहज म्हणजे वाक्य बोललो. 200 वर्ष लहानसा होते इंग्रज, 200 वर्ष. मग एखादं मला काय म्हणेल सिक्युरिटी देत होते ना, अरे असं नको सांगा. मग 800 वर्ष मुसलमान होते, मग तेव्हा काय होते बाजारवाडी. मग 1000 वर्ष बौद्धांचा काळ होता, ब्राह्मण नव्हते का? होते, परंतु ठरून होते की जेव्हा संधी मिळेल, ही जी ठरून असल्याची जी आहे ना, ती पेरली पाहिजे. तुम्ही आम्ही मरते माणसं आहोत, तुम्ही जाताना हे पेराय आपल्या आजच्या पिढीमध्ये की तुला आता आजकाल काय होते माहिती आहे का? मग ती बौद्ध महासभा असो की समता सैनिक दल असो, आता मी विचार करतो संघ. अरे भगवान बुद्धांनी 7 समनांना एकत्र करून जा म्हणे, तुम्ही सगळे 4 दिशांना जा आणि प्रचार करा, आणि याला मी नाव देतो म्हणजे संघ. अरे संघ हा शब्द सुद्धा आपलाच आहे हो, मला समजून नाही राहिलंय हे सगळं. आणि हे सगळं करून करण्याची जी सांगितलेलं आहे आपलेच केले. पण आपल्याला जे आहे बाबासाहेबांनी जे सांगायचं राहून गेलं. आता मी जयंतरावांना विचारतो, जयंतराव तुम्ही महाडच्या 14 तळ्याचा 27चा कार्यक्रम घेतला, मग 2000 मध्ये 1928ला खोती आणि जमीनदारी विरुद्ध परिषद झाली. माझ्या प्रश्नाचा लोक मला विचारलं पाहिजे, कारण मी तुमच्यावर अतिशय प्रेम करतो आणि मी तुम्हाला हक्काने विचारतो की 14 तळ्याच्या पाण्याच्या पासनं किंवा मनुस्मृतीच्या दहनाचा जो मुद्दा आहे, अस्पृश्यांचा बाबासाहेबांनी उद्धार केला, संविधानाची रचना केली, धम्म परिवर्तनचं चक्र फिरवलं. या 3 घटना आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग आहे, ते मी अमान्य करत नाहीये. पण त्यांनी एवढ्याच परिगोष्टात तू संबंध आयुष्यभर राहा असं कुठे सांगितलं नाही. त्यांनी जे आर्थिक प्रश्नाचं सोडवण्याच्या ज्या ज्या गोष्टी केल्या, त्याच्याकडे तुम्ही आम्ही दुर्लक्ष करण्याचं कारण काय आहे मला अजिबात कळलेलं नाहीये. आणि तो नेमका प्रश्न राहुल सोनवणे हे वारंवार विचारून राहिले आहेत की तुम्हाला या संबंधात इथे हजारो लोक त्यांच्या रोजच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे, तो तुमच्या माझ्या जीवनाचा, जगण्याचा, जगण्याचा, स्पंदनाचा, श्वासोच्छ्वासाचा विषय का होत नाही? आणि त्याच्यावर समजा भाषणांचं समजा आयोजन करायचं असेल, मग 1 वर्षानंतर बाबासाहेबांनी त्याच रत्नागिरीला, त्याच कोकणामध्ये हे कुलाब्याला घेतलं, ती चिपळूणला घेतली. मग कुलाबामध्ये जे आज रायगड जिल्हा झाला, कोकणातला रायगड जिल्हा, ज्याला त्या काळामध्ये कुलाबा म्हणायच्या,
त्या कुलाबा जिल्ह्यातलं ते महाड नावाचं गाव, त्याच कोकणातलं हे रत्नागिरी जिल्ह्यातलं चिपळूण नावाच्या गावात त्याच्या नेक्स्ट इयर 1928ला, कदाचित फार चूक झाली असेल तर मग 29 असेल, पण तेव्हाच खोती आणि जमीनदारी विरुद्ध परिषद घेतली आणि तितक्याच ताकदीचं बाबासाहेबांनी भाषण दिलं. 1% लोकांना माहिती नाहीये. मग एकीला खूप आठवण करतो आपण आणि दुसरीला विस्मरणामध्ये पूर्ण गाडून टाकतो. असं किती दिवस झाले. याला तुम्ही आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. आणि हे जर राहुल फुटोकीकडे हे आक्रोश करून जर विचारत असेल तर तुम्ही आम्ही उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे केवळ सामाजिक, भावनिक, धार्मिक या मुद्द्यांच्या भोवती गेली 70-75 वर्ष आणि बाबासाहेब 56ला गेल्याच्या नंतर हा 70 वर्ष होत आहेत. त्यानंतरही या आवर्तात अजूनही आपली सुटका होत नाही. याच महापुरुषानं मनमाडला 1938ला कामगारांची परिषद घेतली होती. ती कधी कोणी लक्षात आणून देत नाही. याच महापुरुषांनी 1947ला मार्च महिन्यामध्ये भारताच्या संविधानाची निर्मिती व्हायच्या प्रोसेसमध्ये जेव्हा ते सदस्य नव्हते किंवा राष्ट्रपतींना त्यांनी राज्य समाजवादाचं ज्ञापन दिलं होतं. ते का दिलं होतं, काय दिलं होतं त्याच्यात, त्याची कधी आपण विस्मरण करत नाही. या महापुरुषांनी कधी काळी असे म्हटलंय की फ्रान्सची राज्यक्रांती ही जर पोळी असेल तर रशियन राज्यक्रांती हे त्यातलं पूर्ण नाही म्हणे. असं जर आज कोणाला म्हटलं तर असं जनतामध्ये फ्रेंच राज्यक्रांती जर झाडावरची कळी असेल तर रशियन राज्यक्रांती हे विकसित झालेलं फूल आहे. हे बाबासाहेबांनीच म्हटलं आहे. जे आपण एकदम बाजूला का करावं, पण कामरेड वगैरे साम्यवाद या गोष्टीचा माझा काही संबंध नाहीये. माझा संबंध हा आहे की आयुष्यभर ते लढताना याच्यासाठी लढले की सीख का प्रयत्न तो मार्क्स असे किंवा तो माओ से तुम असो. आर्थिक प्रश्न केवळ आर्थिक प्रश्न होत नाही. आणि गांधीजी जी भूमिका घेतात नका करू रे त्यांच्यावर अन्याय. दे आर पीपल्स ऑफ गॉड रे. ते हरीची लेकरं आहेत रे. माणसासारखी माणसं आहेत ती. ही दया भावना नको म्हणे मला. गांधीजी म्हणे असं नाहीये. माझं म्हणणं असं आहे की अरे पण त्यांच्यावर नका करूया ते. मी आता असं करतो तुम्ही अस्पृश्य म्हणा पण मी त्यांना हरीच म्हणेन. हरीची लेकरं, देवाची लेकरं. तिथे मग बाळासाहेब चिडायची कदाचित शिवाय देत असतील. हरीची लेकरं बाकीचे काय कोणी काही म्हणजे काय दानवाची लेकरं आली काय आज होत असतील असे. आणि तिथे म्हणायचे की नाही जोपर्यंत त्याला त्याच्या दास्यतेची जाणीव करून देत नाही तोपर्यंत तो उठणार नाही. ते दिवस येतात की दास्यतेला घालवून आर्थिक बाबींच्या सहकार्यांना विकसित कसं होता येईल हे जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं हे स्वप्न गेल्या 2014 ते 2024च्या दरम्यान जे घडत आहे की संबंध आर्थिक घटनांच्या माध्यमातून ही माणसं कंगाल कशी होतील आणि एकदा ती दुर्बळ झाली की ती आपोआप पराधीन कशी होतील, थरथर कशी कापतील ही अशी षडयंत्राची जी रचना आहे. म्हणून या पुढचे लढे आपले हे आर्थिक आणि राजकीयच्या विरुद्ध लढले पाहिजे. खूप शक्तिक्षय होते अरे या स्मरणामध्ये. मग आता काही वर्षानंतर आता मग जयंतराव मग आता 1930ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला. त्याचाही मग 100 वर्ष करतील.
की कावारा मंदिरामध्ये प्रवेश घेतला. मग 1935ला धर्मांतराची गोष्ट झाली, मग त्याचं 56 वर्ष करतील. हे काय आहे? मग आम्ही नसू त्यावेळेस 2056ला धम्मचक्र प्रवर्तनाच्या 100 वर्ष पूर्ण धम्मचक्राच्या धारतीत जे काही व्हायचं होतं ते राहून जाईल. या पिढीला आपण काय देतो आहोत? रागवली आहे आपल्यावर. ज्या महापुरुषाने त्याच्या कामाचे तास 8 तास केले होते ते आज 12 तास झाले आहेत. कोण समजून घे? मधुमंत्री असताना बाबासाहेबांनी जे जे करून ठेवलं आहे त्याची काय काय स्थिती झाली आहे. त्या पोरांचं दुःख तुम्ही तत्वज्ञान सांगून त्यांना का लागून देणार आहात तुम्ही? ज्या निवृत्ती वेतनावर आपण इतकी खूप मजा करतोय, या पिढीचं निवृत्ती वेतन संपुष्टात आलंय. ते त्यांचं शरीर नाही. 12 तास काम केल्याच्या नंतर, झोपेचे 8 तास केल्याच्या नंतर त्यांच्या आयुष्यात काय होते? कसे ते करतील आणि काय करतील? फाईने वर्किंग केलं असेल तर तुम्ही भारतमध्ये इंडस्ट्रियलिस्ट रोज रोज म्हणतात की 12 तास कमी होतात, 16 तास काम केलं पाहिजे. अरे चायनाचं उदाहरण देतात. त्यांना माहिती आहे की मजूर वर्ग हा अजूनही चातुर्वर्ण्यामध्ये जो शूद्र आणि अथोरित होता तोच आहे. हे आजही तेवढं सहकर्म सत्य आहे. यात कसं सुटका आहे? म्हणून या संबंध लढ्याला मग ते देशाचा अर्थसंकल्प असो, इथे लोकशाही लोकांना माहिती नाही तर लॅटरल एंट्री काय माहिती नाही. लॅटरल एंट्री सारखं झालं पण आयुष्य जे तारक फास नाही दुसरा. हो का? काय म्हणतात ते आयएस जे लोक आहेत काहीच बोलत नाही. हा बरोबर आहे. खराय नाही म्हणजे शांत शांत व्हायची आहे. मला वाटलं सगळे म्हणजे आबो 50 बसले असतील ते आहेत काही. नाही कोणाला दिवसासाठी त्याच्यासाठी मला नाही सांगायचं आहे. पण ही जी हा जो सगळा आपला जो भाग आहे ना, ही जी प्रश्नांची ही जी मांडणी आहे ना, आपल्या प्रश्नांची मांडणी, कारण त्यांनी जे केलं आहे मला कळतं. मला मी माझा आत्मस्तुती म्हणून नाही म्हणत, माझा फार वेळ याच्यावर सगळं लक्ष असते. मी खूप या सगळ्या गोष्टींवर मांडणी करत असतो. आता ती मंत्राटी काय म्हणते? आम्ही नाही म्हणते विकलं म्हणते, नाही म्हणते आम्ही पब्लिक सेक्टर नाही विकलं म्हणते, भाड्यानं दिलं म्हणते. काय सांगा म्हणजे आणि 113 आहे तो 543 मध्ये 113 SC ST चे खासदार आहेत आणि हे बोलत नाही. अरे बापरे म्हणतो काय कसं काय म्हणते या सगळ्या याच्यावरून आपण नाही म्हणतात 10 वर्ष 5 वर्ष. परंतु या पुढचे जे आपलं सगळं विचार करण्याची, लेखनाची, शब्द सामर्थ्याचे, वक्तृत्वाचे, पुस्तक लिहिण्याचे, हे सगळे जे विषय आहेत हे विषय झाले. आणि ते मंत्रालयाला तुम्ही आणि त्यांनी भाड्याने घेतलं. तो अंबानी काय म्हणतो की आम्ही भाड्याने घेऊ, परंतु ते सरकारचे जे नॉर्म्स आहेत ते आम्ही नाही पाळणार. म्हणजे तुम्ही अर्थानं आपण कसं फसलो आहोत. म्हणजे एकीकडे रेल्वे भाड्याने दिली, विकली नाही म्हणे आम्ही, आणि दुसरीकडे मग त्यांनी रेल्वे भाड्याने घेतल्याच्या नंतर तो म्हणतो की सरकारचे जे नॉर्म्स आहेत ते आम्हाला बाध्य नाही आहेत.
तसं आम्ही ती जी आमची अंडरस्टँडिंग आहे एमओयू, त्या एमओयू मध्ये आम्ही सगळं ते करून ठेवलेलं आहे. म्हणजे दोन्हीकडनं या लोकांना खात्रीमध्ये इथून मारून टाकून राहिले आहेत. आणि मग त्यांना काय म्हणतात की धंदा करा, व्यवसाय करतील ना, ते धंदा करतील, व्यवसाय करतील. पण या सगळ्या प्रकारात विचार करत असताना ही जी तुमच्या माझ्या स्वप्नातली गोष्ट आहे. अजून अलीकडे त्यांनी मला एक शंका आहे, असं तुम्ही काही सांगत चला, तुमच्या माझ्या जीवनातलं चिंतनाचा पक्ष आपण संपवून टाकलाय. संघाचा माणूस आदिवासीमध्ये जात असताना तो असं सांगतो का कधी? दुर्गम खेड्यातल्या एका जंगलामध्ये गेल्याच्या नंतर तो आदिवासीमध्ये काम करताना तो असं सांगतो का त्यांना असा की एक दिवस मला तुझं हिंदूकरण करायचं आहे? संघाचा माणूस मातंगामध्ये जात असताना तो सांगतो का असं कधी भाषण देऊन की मातंगांना तुमच्यामध्ये मी गेली 5 वर्ष काम करतोय कारण मला महाराजांच्या विरुद्ध तुम्हाला करायचं आहे? अरे हिडन अजेंडा नावाची काही गोष्ट आहे की नाही? न सांगता काम करायची वृत्ती हा भाव आहे की नाही? प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मी सांगून देईन. इथे ते रोज असं काही सांगायला गेलं, सोल्युशन सांगा म्हणतात पहिल्यांदा, निदान सांगा म्हणतात पहिल्यांदा. अरे न सांगता काम करण्याची जी वृत्ती आहे ती जर तुम्ही संपुष्टात आणणार. मी समजा ओबीसी मध्ये काम करायला गेलो आणि त्यांना म्हणेन की ओबीसींना मला तुमचं आंबेडकरी राजकारण करायचं आहे, एक सुद्धा केली कोणती मला आपल्या जवळ येऊ देणार नाही. न सांगता, न अजेंडा व्यक्त करता काम करण्याची जी वृत्ती आहे ती सुद्धा आमच्यातनं संपुष्टात आणण्याचं कट सुरू आहे. लक्षात घ्या. जो हिडन अजेंडा आहे, ही जी 3% माणसं या देशावर जी राज्य करतात ती कधी सांगून करत नाहीत, ती कधी बोलून मारत नाहीत, ती कधी लिहून ते संबंध गोष्टी करत नाहीत. सगळं अलिखित असते. आम्ही सगळं बोंबाटा केलाच पाहिजे असा आग्रह असतो. म्हणजे इतक्या कमी संख्येच्या लोकांना संबंध देशाचं राजकारण करत असताना भावनिक पातळीवर तुम्ही आम्ही कसं जग जिंकणार आहोत? आणि ते जर जग जिंकायचं असेल ते त्याला काय काय शब्द वापरतात? कूटनीतिज्ञ, अजून तो कोणता शब्द आहे त्यांना हाताच्या चीफ मिनिस्टरला काय काय शब्द वापरतात ते सगळे शब्दांचं योजना त्यांनी करून टाकलेलं आहे. कुठेही तुम्ही विचारा. मग रिपब्लिकन पक्षाचं भवितव्य ठरवत असताना किंवा भारतीय बौद्ध महासभेचं भवितव्य ठरवताना, आता मी इथे समजा असं काही बोललो एखाद्या भिक्षूला राग येईल, पण नाही, माझ्या स्वभावामध्ये कोणाचाही अन्याय अभिचार करायचा नाही. परंतु समजा बाबासाहेबांची अशी इच्छा होती, ते त्यांनी लिखित मध्ये समजा जरी म्हटलं नसेल तरी ते अनेकदा बोलले की या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना भिक्षूच्या तुलनेमध्ये उपासक हा माझ्या केंद्रस्थानी जास्त आहे म्हणे. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार जर करायचा असेल तर माझ्या केंद्रस्थानी उपासक आहे म्हणे. आणि त्या उपासकाला श्रेष्ठत्व देण्याच्यासाठी वयोवृद्ध भिक्षूकडून स्वतः दीक्षित झाले आणि एक उपासक म्हणून त्यांनी बौद्धांना दीक्षा दिली. बाबासाहेब हे बौद्ध धर्माची दीक्षा देत असताना हे भिक्षू नव्हते, ते उपासक होते. जगातला सर्वश्रेष्ठ उपासक बाबासाहेब आंबेडकर. उपासकाला इतकी मोठी बाबासाहेबांनी दर्जा प्राप्त करून दिली होती. मी गेल्या 70 वर्षामध्ये समजा असा विचारलं, आता तुम्ही म्हणाल तुम्ही काय नाही झाले, मी गप्प होईल, मी घरी जाईल, मला लाथा पडतील, तुम्ही मला गप्प कराल, दुसरं काय कराल.
परंतु मी अजून सांगेन तुम्हाला, जर 100 प्रवचनकार उपासकातून निर्माण झाले असते तर बौद्ध धर्माचा प्रसार अधिक वेगाने झाला असता. आम्ही लहान असताना तुका पाटलांचं प्रवचन ऐकायला लाखो लोकांची गर्दी असायची. कोण होतं तुका पाटील? जेजी बेटीमध्ये कारकून. कोण होते वामनराव गोडबोले? रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर की अजून काहीतरी. कोण होते मारू पंचबाई? जेजी बेटीमध्ये ते क्लर्क होते. परंतु काळी टोपी लावलेले तुग पाटील आणि धोतर नेसलेले तुग पाटील आणि जेव्हा ते प्रवचन करायचे ना, तर आम्ही लहान असताना आम्ही पाहिले इंदुरा बुद्ध विहारामध्ये 3 महिने बुद्ध आणि धम्म ते समजून सांगायचे आणि ते अमोघ वाणीनं समजून सांगायचे. एकही उपासक कधी या कामामध्ये गेला. संबंध हिंदू धर्माचा प्रसार पंडित आज कुंभमेळ्यावर इतके जे लाखो करोडो झाले ते दिसतात, त्यांच्या तुलनेत जे कमी शिकलेले जे प्रवचनकार त्यांचे आणि जे कथाकार आहेत त्यांना वेगवेगळे त्यांचे नाव आहेत. रामकथा, भागवत कथा, अनुकथा, तमोकथा. आम्ही सांगण्याच्या समजा निघाले असते अशी. तिथे बौद्ध माणसं वाढली, तिथे तर ते एक सांगतात संत बौद्ध भिक्षूंच्या याच्यावर टाकून दिले आणि ते सांगताना फोन जरी केला तरी म्हणतात मी महास्थवीर अमुक अमुक अमुक. दुसरा कोणी तरी बोलताना खाली लिहितात स्थवीर अमुक तमुक तमुक. मग मी माझ्या वाचनामध्ये असं आलाय की स्थवीर आणि महास्थवीर काय आहे हे सगळं. तर मला एकाने सांगितलं की बौद्ध धर्माची जी प्रारंभिक दीक्षा आहे ती मध्ये श्रामणेर आहे आणि एक श्रामणेर हा भिक्षू झाला आणि भिक्षू झाल्याच्या नंतर जर 10 वर्ष झाले तर त्याला म्हणतात म्हणजे स्थवीर. आणि भिक्षू झाल्याच्या नंतर त्याची जर 20 वर्ष झाले तर त्याला म्हणतात म्हणजे महास्थवीर. हे आमची सिनियरिटी आहे. ते म्हटले स्थवीर आणि महास्थवीर म्हणजे काय. मग वाचलं सुद्धा म्हणते. तर स्थवीरचा अर्थ होतो म्हणजे काया वाचा मनाने स्थिर. काया वाचा मनाने स्थिर. हे तर सगळे अस्थिरच दिसतात. आणि 20 वर्ष झाला महास्थवीर. तो अलीकड अस्थिर दिसतो. काही गंमत म्हणून नाही. म्हणजे काया वाचा मनाने त्यांनी स्थिर व्हायला हवं. हा अभिप्रेत अर्थ आहे. काही दिवशी तर 24 तास व्हॉट्सअपवरच दिसतात. सांगण्याच्या विरुद्ध बोलायचं नाही. पण ही जी सिनियरिटी जी आहे त्यातला हा जो एक अजून मी वाटलं की महाउपासिका काय प्रकार आहे. तर मग असं वाचण्यात आलं की भगवान बुद्ध हयात असताना त्यांच्या वरच्या श्रेणीच्या व्यक्तीची मुलगी जिचं नाव विशाखा होता. तर विशाखा ही खूप दान करायची. दान पारमिता त्या विशाखांची खूप उच्च दर्जाची होती. तर भगवान बुद्धांनी विशाखाला महाउपासिका म्हटलं. विशाखा आता ती एकदा वृत्ती झाला. आता कोण महाउपासिका आहे मला सांगायची गरज नाही. ही जी अशी हा जो सगळा प्रकार जो येतो असा याला आपण चिंतनाच्या काव्यातलं हे केवळ वाचनात नाही येणार. भगवान बुद्धांनी अनेक वर्षपर्यंत माणूस हा दुःखी काय, अनेक वर्षपर्यंत एका ठिकाणी बसून त्यांनी या संबंध गोष्टींच्या सगळ्या क्लिष्टता
कोणत्याही प्रकारचं कुठलाही ग्रंथ न वाचता चिंतनाचा पक्ष सगळ्याचा सगळ्यात प्रबळ पक्ष आहे. तो बौद्धांच्या जीवनातला हरवू नये. याचा अर्थ प्रत्येक माणूस चिंतन युक्त होईल असं नाहीये. 2-4 दिवसाआधी एक दंगल झाली. एक चांगल्या प्रकारच्या एक व्यक्तीकडं रोज फेसबुकवर डबा यायचा. शूर फक्त 2च, एक बौद्ध आणि एक मुसलमान. बाकीचे क्वेश्चन. अरे पण हे तुला सांगून करायचं काय आहे? हे जे आपण असं म्हणतो, मी केलेल्या क्रियेची प्रतिक्रिया काय होते याचं कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये ज्ञान नाही आहे. मी केलेल्या कृत्याची प्रतिक्रिया काय उमटेल हे कोणीही सांगणार नाहीये. ते प्रवचन करण्याचं काम होतं. मी केलेल्या प्रतिक्रियेचं धम्मपदामध्ये काय आहे, बाबासाहेबांनी कोणत्या व्हॅल्यू मध्ये काय लिहून ठेवलं आहे, त्यातनं हे सगळे शोधण्याचं काम नाही आहे. बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या जीवनाची दिशा दिली आहे. बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या जीवनाची जी प्रशस्त अशी मुक्ती वाट दिली आहे. बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या जीवनातलं प्रत्येक वेळेस, आता मी फाटकावर लागलो आणि फाटकावर लागल्याबरोबर मी आता परत खंड मारतो की आता या फाटकातून निघू कसं, तसं नाहीये. ही जी प्रसंगोदान बाबासाहेबांनी जी म्हटलंय असं की तुमची रणनीती किती पण श्रेष्ठ असू दे, तुम्ही तुमच्या तत्वज्ञानात तुमच्या रणनीतीमध्ये पूर्ण 100 पैकी 100 मार्क्स घेता तरीही यश तुमच्या पदरात पडेल याची निश्चिती नाहीये. कारण रणनीतीच्या तुलनेत तुम्ही डावपेचातही तितकेच तरबेज व्हायला हवे. तर डावपेच तुमच्या जीवनातले हरवू नये. आणि डावपेच तो करू शकतो ज्याच्याकडे थोडं तरी सामर्थ्य आहे. एक तर या संबंध गोष्टींची जर आपल्याला मुक्तिवाद किंवा सोल्युशन प्राप्त करायचं असेल तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला एकच कळते. मग ती भारतीय बौद्ध महासभा असो, ती समजा सैनिक दल असो, की ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असो, किंवा समाजातला कोणताही घटक असो, मग तो युवक असो, विद्यार्थी असो, सिनियर सिटीजन असो, प्रबुद्ध नागरिक असो, या सगळ्यांचं एक ध्येय असं आहे की मी म्हणजेच आंबी, आंबी म्हणजेच उडी. त्यातलं कोण कोण त्या कॅनव्हास मध्ये येतो तो सगळं हा सत्ताधारी कसा होईल. किती कोणी सांगितलं, किती कोणी लपेटलं, याच्यापेक्षा हा श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. परंतु बाबासाहेबांचं सुद्धा खऱ्या अर्थानं जर मन कुठे रमत असेल की ते ठीक आहे, जा तुझ्या भिंतीवर तू शासन करते, जमात कशी होईल वगैरे, तर ठीक आहे. तुमचा अंतस्थ हेतू आणि तो हिडन असला पाहिजे. तुम्ही दिसण्यात तितकी सत्ताधारी म्हणून काम करता, तेवढं तुम्ही न दिसता सुद्धा सत्ताधारी कसं होता येईल, ती काम करणाऱ्या विंग कशा होत असतील. आणि ते करत असताना समुच्चय हा आपला वाढत जाईल आणि समुच्चय वाढल्याच्या नंतरच तो निश्चयाकडे जात जाईल. हा आपला दुःखितांचा समुच्चय कसा वाढत जाईल. माझ्याच पिढीत हे सगळे प्रश्न संपले पाहिजे. या अट्टहासापासून जेव्हा आपण दूर होऊ, मीच माझ्या जीवनामध्ये संबंध संतुष्टीचं स्वप्नचित्र मी पाहायला पाहिजे. हा आरंभशूरपणा आणि समाप्तीचा अंश हाही सोडून मी बीज कसं रोवून जाईल, ते रोग कसं जगेल. म्हणून मग ती संघाची माणसं त्यांच्यासाठी मग ते तशा मणी देतात. हो आम्ही पायथ्याची दगड पा, म्हणजे तो प्रचारक झाल्याच्या नंतर तो असा विचार करतो, आम्ही म्हणू याच्या अर्थ साला तो आम्हाला ब्लॅकमेल करतोय का, म्हणजे आम्ही सगळं केल्याच्या नंतर आमचं नाव नाही राहील का. हो का, म्हणजे सगळं इतकं केल्याच्या नंतर पाठीवर नाव नाही राहील असं काय.
म्हणजे मला तिकीट नाही मिळणार पाहिजे. म्हणून ह्या संबंध गोष्टींचा समाप्ती करण्यासाठी त्यांनी पहिल्या दिवसापासून रुजवलं, हो आम्ही पाहिजेची दगड. म्हणजे नाव, कीर्ती, संपत्ती, अस्तित्व, वलय सगळ्यापासून एका झटक्यात दूर करून टाकलं. ही स्ट्रॅटेजी आहे. हा डावपेचा ह्या रणनीती नाही. म्हणून मग इंगला उभा राहिला. आणि मग नितीन गडकरी जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले आणि जेव्हा वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांचा सत्कार झाला, तर तिथे तो काय म्हणतो माहिती आहे, मी तर म्हणे केवळ झेंडा लावला. मला माहिती आहे म्हणे की पायथ्याचे दगड कोण कोण झाले, कसकसा हा इंगला रचला गेला, कोण झाले सगळे. आज 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 जे सरसंघचालक आहेत त्याचे वडील प्रचारक होते. आज जे मोहन भागवत सरसंघचालक आहेत त्यांचे वडील चंद्रपूरचे त्या काळातले प्रख्यात वकील भागवत, हे मोहन भागवत आहेत ते मधुकर भागवत होते. आज या देशाचे जे पंतप्रधान आहे त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे, ते एक सामान्य कुटुंबातला प्रचारक होता. 20 वर्ष प्रचारात होते. 3 महिने संघस्थानावर राहून त्यांनी नागपुरामध्ये 3रा वर्ग त्यांचा असो 3 वर्ष तो अटेंड केलेला आहे. 2 वर्ष ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते. संभाजी भिडेची त्यांची दृढ मैत्री होती. हे सगळं लक्षात नाही. तरी मग ते दाखवतात असं की त्यांची आमची भांडणं आहे म्हणून. हे भांडण असतात, काही नसतात, काही नसतात. मी इतका दीर्घ पल्ल्याचा डाव तुम्हाला सांगेन असं म्हणायचं नाहीये, परंतु काही तर तिचं केली पाहिजे आपण. थोडी थोडी तर आपण समजा केली पाहिजे, किंवा म्हणजे आजच्या पिढीने तरी या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे. ती सुद्धा याच्यातनं थोडी थोडी बाहेर समजा जर पडली, काय अर्थ आहे, कशाला आपण तिथे समजा. आता मला तर कधी कधी या सगळ्या गोष्टीचा विचार पडतो, या सगळ्या गोष्टींचा, की बौद्ध आणि मुसलमानच शूर आहेत. म्हणजे काय तुम्हाला हिंदूंना सगळं अंगावर घ्यायचं आहे का? आता हे सगळं लिहून काय म्हणायचं काय आहे तुम्हाला? ही काळवेळ आहे का? आता ऐकलंय ना आम्ही, मी होतो त्या सभेत. तोच कस्तुरबा पार्क होता ना, तोच नामदेव ढसाळ होता ना, त्याच कस्तुरबा पार्कवर त्याचं भाषण मी ऐकलंय ना. साध्या हनुमानाची लंगोटी रे सोडली ना तर नावाचा नामदेव ढसाळ नाही म्हणे मी. कस्तुरबा पार्कवर काय सांगलं त्याच्यामुळं? हनुमानाची लंगोटी रे सोडली तरी नावाचा नामदेव ढसाळ नाही. तेव्हा कोणी करत, तेव्हा हिंदू संत होता, तेव्हा हिंदू सेक्युलर होता, हिंदू नव्हता असं नाहीये. आणि ते मग इथे यांनी ठरवून टाकलं होतं, काही करायचं नाही आपल्याला, काहीही करायचं नाहीये, फक्त यांना इतरांना कट्टर करत जायचं आहे. डाव किती यार साधे साधे डाव केले. मग कसं करायचं? मुसलमानांना आपण कट्टर करत जाऊ, काय डाव आहे सगळा, काहीच करायचं नाही. हिंदूंना नाही, हिंदूंना काही भाषण द्यायचं नाही. काय करायचं? मुसलमानांना कट्टर करायचं. मग कसं करायचं? आपण असं करू, एखादी बाई बघू, कोण हाताची लागली, मध्य प्रदेशची शहा मानू, सामान्य घरात एक शहा मानू नावाची बाई, ती असं चवताळलेली, नवऱ्या बाई संतापली असं. बाई जेव्हा संतापते, आहे ना अनुभव सगळ्यांना, ती शहा मानून संतापली बाई असेल मध्य प्रदेशातली,
संघाने सगळ्या प्रकारचे देशातले वकील उभे केले त्या काळात आणि त्या शहामानूची केस सामान्य मुसलमान कुटुंबातली एक बाई सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन आले. पोटगीचं केस हे म्हणे नाही आमच्या शर्यत मध्ये आमच्या कुराणात आमच्या याच्यात आमच्या त्याच्यात पोटगी हा नावाचा प्रकार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये शहाबानूच्या बाजूने निकाल लागला. काहीच केलं नाही. कोणती चळवळ उभारली नाही. केवळ मुसलमानांना कत्तल केलं. हा डाव होता. आणि जसा म्हणजे निकाल लागला देशभर मुसलमानांनी इथे जाळपोळ तिथे हे तिथे हे तिथे ते. अरे बापरे बापरे बापरे. काँग्रेस हादरली. नवा राजीव गांधी पंतप्रधान होता. सर्वोच्च न्यायालयाच्या झालेल्या निर्णयाला संसदेचं तात्काळ अधिवेशन घेऊन त्यांनी तो निकाल निरस्त केला. आणि मग हे सांगायला लागले पहा ते 4 बायका करतात तरी काहीच नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरुद्ध लागला तरी त्यांची दमदाटी. साले तुम्ही म्हणजे पहा छंद. आणि मग हा हिंदू थोडा थोडा आणि मग बाबरी स्टार्ट झाली. मग पहिली टॅगलाईन सुरू झाली आता हिंदू मार खाणार नाही. आता हिंदू मार खाणार नाही. मग सुरू झालं असं मग इथेच रामाचं होतं इथेच रामाचं होतं इथेच रामाचं होतं. ते म्हणे नव्हतं हे म्हणे होतं ते म्हणे नव्हतं ते म्हणे चालत 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 एकदम मग जय शिवाजी जय भवानी तेव्हापर्यंत जय श्रीराम नव्हतं. आज स्थिती कशी आहे. आज मुसलमान कंपलाय. समजून घ्या चित्र समजून घ्या. घाबरवत नाही मी तुम्हाला. या देशात जे घडलंय माझ्या पदार्थ नाही. कट्टरपंथी होण्याचे काय दुष्परिणाम होतात या देशामध्ये. उद्या बौद्ध सुद्धा कट्टरपंथी झाला पाहिजे हा कदाचित डाव तर नाही. तिकडे तुम्हाला आम्हाला लक्ष द्यावं लागेल. बौद्ध होणे आणि कट्टरपंथी होणे या दोन मध्ये तुम्हाला कुठेतरी गुणात्मक फरक करावा लागेल. प्रत्येक वेळेस कोणत्या काळामध्ये कोणतं काय करायला हवं त्याची गुणात्मक फरक तुम्हाला लक्षात पाहिजे. आणि कुणीतरी आमचा एक नायक होता. मग त्याचा हरला सावडे नाव असेल किंवा दलित राजा व खोबरागडे असेल. तो संबंध गोष्टींचा विचार करायचा आणि सगळे लोक त्याला फॉलो करायचे. त्याच्यामुळं काही गरज नव्हती. आता प्रत्येक जण विचार करतो काय करतो रे मी समाजाचा विचार करतो. आता खर्च करणं पाहिजे. प्रत्येक जण काय म्हणतो मी समाजाचा विचार करतो. प्रत्येक जण काय म्हणतो मग तो समाजाचा विचार करता करता काय म्हणतो मीच नेता. मग तोच काहीतरी मग बुद्ध महाबुद्ध शब्द शोधून काढतो बसल्या ठिकाणावर. मग तेच मग घोषित करून टाकतात. तेच आंदोलन घोषित करून टाकतात. तेच काहीतरी घोषित. आणि इथे म्हणजे लीडर लेस होऊन गेलो यार आपण. तुम्ही ह्या संबंध गोष्टींच्याकडे साकल्याने विचार कराल की नाही कराल. कालचे जे सगळं संबंध धोके जे आहेत का रिपब्लिकन पक्ष संपला. आता माझ्यासमोर थूल बसल्यात मला आता ती इतकं रागावतील दसाचं नाव वगैरे घेतलं तर मी त्याची क्षमा मागून म्हणतोय. त्यांना माहिती आहे चांगलं ते बँकेत होते. तेव्हाची ही मंडळी जर कोणाच्या विरुद्ध भाषण देत असेल तर केवळ रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या विरुद्ध. रोज कुणाच्या विरुद्ध जर लिहित असतील तर रिपब्लिकन पक्षाच्या विरुद्ध. अरे आम्ही तो काळ पाहिला यार की रिपब्लिकन पक्षाने ज्याला तिकीट दिलं त्याच्या विरुद्ध कोणी उभा राहिला तरी माणसं म्हणे नाही
अरे पण तो पान ठेलेवाला आहे काय हसन, तो रिक्षावाला आहे ना हसन नाही. अरे हे तर वकिलाला तिकीट देतच नाही देतील. पण तो सकाळला मिश्रांत दारू पिऊनच राहतो. अरे असेल तो बॅरिस्टर कोकणाकडे तर म्हणजे सायंकाळच्या नंतर झुलतच दिसत. काय होते माहिती आहे का, या सगळ्या गोष्टी कशा होत गेल्या ते सांगणारे मग मातोश्रीवर चाटत बसले तिथे. हे जे सगळे करणारे अरे काय हे सगळे असं नाही संपली ही सगळं चळवळ. ही जी चळवळ जी संपली आहे ना, मी केलेल्या तो एक दलित नावाचा शब्द होता. काय बिघडवलं होतं, कोणाचं घोडं मारलं होतं त्या शब्दानं, कोणी एकदम हायकोर्टातच गेला. अरे पण तुला जायला कोण सांगितलं होतं, त्या समाजाची परवानगी वगैरे वगैरे. तिथे बाबासाहेबांनी जो लढा दिला होता समजून घ्या. मला काही दलित शब्दाचं प्रेम वगैरे नाही. मी तर 1000 शब्द नवीन लिहिताना जन्माला टाकले, पण मी चळवळीचे शब्द जन्माला घालताना हजारोदा विचार करतो गेलाय. घरी बसल्या शब्द टाकणे आणि तक्षशिला सारखे सारंगमुक्त सारखे मैदानात राहून काम करणे, या दोन गोष्टीमध्ये खूप फरक आहे. बाबासाहेब म्हणायचे की तुम्ही जे एक्सप्लॉइटेड म्हणता, कार्ल मार्क्सने नाही पाहिलं म्हणे पक्षाचा. कामगारांच्या हक्काचं हिसकल्या जाते हे मला मान्य आहे ना म्हणे. राऊंड टेबल कॉन्फरन्सला राजा पंचमदास विचारच पडला होता का हे काय सांगतात म्हणे. पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधीजी नाही आले होते, परंतु बाबासाहेब म्हणाले आज गांधीजी नाही आहेत, परंतु मी तुम्हाला सांगतो म्हणे फ्रान्स आणि इंग्लंड दोन्ही देशांना एकत्र केल्याच्या नंतर जेवढी लोकांची संख्या होईल तेवढे लोक ज्या देशातून मी आलो त्या देशात. पानमोठ्यावर तर सोडा, स्पर्श सुद्धा त्यांचा घेत पंचमच्या हवात होऊन गेले. आम्हाला काय माहित नाही म्हणे. तुमची माणसं आमच्या देशात राज्य करत असताना ते यावर बोलत नाही. त्यांना वाटते म्हणे हा यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यांना म्हणतात म्हणे अनटचेबल्स. तुम्ही तर केवळ काळ्या लोकांना पाहिल्याने काळ्यांचा अन्याय म्हणजे जगातला सगळ्यात मोठा अन्याय मानता म्हणे. तुम्ही तर गुलामांचा बाजार पाहिल्यानंतर गुलामीला सगळ्यात मोठं म्हणजे एक्सप्लॉटेशन मानता म्हणे. तुम्ही तर म्हणजे 1917 रशियामध्ये क्रांती झाली, कामगारावर अन्याय म्हणजे जगातला सगळ्यात मोठा अन्याय म्हणता म्हणे. अरे इथे तो माणसासारखी माणसं असून त्यांच्यावर जो इतका होते त्याचं काय. आणि तिथे मग राऊंड टेबल कॉन्फरन्स, मग सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स काय झाली तरी काय आज वेळ नाही विसरण्याला सांगायचा मुद्दा नाही आहे. गांधी आंबेडकर काय झळक झाली, बाबासाहेब जिंकले कसे, पंचमदासने बाबासाहेबांची बाजू कशी मांडली. पंचमदासनी किंवा तत्कालीन इंग्रज शास्त्र्यांनी कम्युनल हवा बाबासाहेबांच्या बाजूने कसा दिला. आणि मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उतरताना ज्या पत्रकारांनी गांधीजींना विचारलं की तुम्ही फार निराश दिसता म्हणे. निराश आहे हे गांधीजींचं उत्तर आहे, लिखित आहे, अक्षर साहित्यात नमूद आहे. मी रिकामा आलो परंतु रिकामा बसणार नाही. आणि नंतर एरोड्यामध्ये झालेलं त्यांचं उपोषण आणि नंतरचा पुणे करार हे सगळे घडत गेले. एक आंबेडकर फक्त बाबासाहेब गांधीजींच्या पुढे टिकू शकले, सुभाषचंद्र बोस टिकू शकले नाही. महर्षी अरविंद आश्रमात गेले, सावरकर सुद्धा टिकू शकले नाही. बॅरिस्टर जिनाला मुस्लिम लीग 1909 ला बॅरिस्टर जिनाने काँग्रेस जॉईन केली होती आणि 1916 ला महात्मा गांधींनी काँग्रेस जॉईन केली. महात्मा गांधींपेक्षा जिना हे काँग्रेसमध्ये सिनियर होते. महात्मा गांधी त्या तुलनेमध्ये बॅरिस्टर जिना तत्कालीन वरिष्ठ नेते टिळकांच्या पेक्षा वर गोपाळकृष्ण गोखले
गोखलेच्या अत्यंत निकट होते गांधीजी जिना. त्या जिनाची कशी अवहेलना केली गांधीजींनी. आणि त्या गांधींना मुस्लिम लीग प्रिय नव्हती. त्या मुस्लिम लीग मध्ये जिनाला जावं लागलं, खरं वापसी करावी लागली. एकमेव बाळासाहेब जर टिकले नसते ना, हे जे आपले दिवस आहेत ना ते आले नसते. भयंकर. आता मी जेव्हा ऐकतो गांधींनी मसुदा कमिटीमध्ये बाळासाहेबांचं नाव दिलं, गांधीजींनी बाळासाहेबांना असं पुढे केलं, आता जाऊ दे, आता ते सोडून द्या. माणसं पाहून लोक बोलतात. आणि मग मी सांगतो, माझ्या कानानं ऐकलेलं. मी अत्यंत बॅरिस्टर साहेबांच्या निकट होतो. मी तेव्हा, आता मी सांगेन असं तर कौतुक वाटण्याचं कारण, मला पाहिल्या यायचे लोक पूर्ण मिश्रामा इतकं साजरं लिहिते. आई बाबा आकर्षण. पहिल्यांदाच पत्रकार कोण आहे पाहायला येत माझे. बॅरिस्टर मला पत्रकार म्हणायचे. एकदा प्रभाकर कोशी लष्करी वाटमध्ये दुपारचं जेवण त्यांनी ठेवलं होतं, मी पण तिथे होतो. तिथे बॅरिस्टर साहेब बोलताना म्हणाले ते कधी कधी रणजित भाऊ म्हणाले करतात म्हणजे माझा सगळा विरोध, पण एक होईल म्हणे पत्रकार, हा समाज लीडरलेस होईल म्हणे. आणि हा समाज जर लीडरलेस झाला तर सावरता नाही येणार म्हणे. बरं वाक्य. आणि लीडरलेस होणे हे फार भयंकर आहे म्हणे ती अवस्था. आपण देव सोडला म्हणे, हे बॅरिस्टर साहेबांची. आपण ईश्वर त्यागला, नेता नाही त्यागला म्हणे. आणि बाबासाहेबांना आपण नेता मानला आहे म्हणे. बाबासाहेबांची पहिली 15-20 वर्ष मी नेता कसा सिद्ध होईल यातच त्यांची गेली. छान बोलते त्या विषयावर. बाळासाहेबांना असं मांडलं पाहिजे सामान्य माणसासारखं. बाळासाहेब ते होते ना, ते खंडन, ते कठीण कठीण शब्दात कठीण कठीण काय काय सांगतात रे. अरे बाळासाहेब नेता कसा झाला, त्यांना वाटलं मी नेता झाल्याशिवाय काहीच नाही होणार. आणि ते नेता झाले. म्हणजे गांधीजींच्या पुढे मी टिकेन कसा, ते टिकले कसे त्याच्यावर एक ग्रंथ पाहिजे. खरं तर जो ग्रंथ पाहिजे ना तो त्याच्यावर पाहिजे. ते उगाच त्यांनी वॉट काँग्रेस आणि गांधीजी ह्या तुझं अनटचेबल लिहिलं नाही, उगाच लिहिलं. ते रानडे गांधी आणि जिना याच्यावर 1.5-2 तासाचं त्यांनी पुण्यामध्ये भाषण दिलं, उगाच दिलं. ते उगाच काही केलं नाही त्यांनी. सगळं त्यांनी जाणीवपूर्वक केलं. आणि हे सगळं तसं वाढलेलं पाहिजे. आता तुम्ही युग प्रवर्तक, प्रज्ञाशील, महासूर्य, हे असे असे शब्द मांडतात. पडू दे ना, एखाद्या तरुणाला स्वप्न पडू दे ना. तुम्ही बाळासाहेब तर नाही सारख्या बाबासाहेबांचा थोडासा अंश होऊ का असं स्वप्न पडू दे ना. होता येईल तुला. तू लोकांचं मन जिंक. तू लोकांच्या मध्ये जा, लोकांच्या प्रश्नांना हात घाल. तुझी क्रेडिबिलिटी वाढव. यू कॅन बी अ गुड लीडर. सांग त्याला असं, बाबासाहेब असा केल ना, शेत असं उगवू दे ना. असं आमदार कसं झालं होतं, आमदार कसं हे करत. तुम्ही बाबासाहेबांचं जय म्हणताना ज्या माणसाने असं म्हटलं की तुझ्यामध्ये त्या बाबासाहेबांनी सगळ्याने हात ठीक आहे, तुझ्यात व्होटिंग पॉवर आहे ना, व्होटिंग पॉवर आहे ना, आणि हात पण बाजूला. बाबासाहेबांनी सांगितलं ना, अबे तुला व्होटिंग पॉवर आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं भेट पॉवर आहे म्हणे. हे काही सांगत. तुला समजा एखाद्याला असं वाटतं ना, अच्छा तुझा मताधिकाराचं
ज्यावर असं वाटतंय त्या दिवशी बाबासाहेब म्हणतात तुझा नकार अधिकारी इतका तीव्र कर, वोटिंग पॉवरच्या तुलनेत तुझा व्हेटो पॉवर इतका ताकदीचा कर. आज ती वेळ आहे. कोणाला ठीक आहे आम्ही तर सत्ताधारी झालो नाहीये, पण बेटा तेरे को तो सत्ता पर नहीं रखूंगा. ईडी आहे नाही, व्हेटो पॉवर ईडी आहे नाही. मग त्याच्यात काय करावं लागेल, कोणते डॉक्युमेंट करावं लागतील, कसं जावं लागेल, हे कोण करेल रे? मग हे कोण करेल? तर मग सगळं भाराभार सगळं बाजाराची गर्दी हे संघटन नाही आहे यार. रोज असे आपण समजा सगळे येत असलो नाही होत सर. ही जी म्हणजे सगळे त्याच्यावर मी जे सांगत होतो की भगवान बुद्ध हे असं किती वर्ष विचार करत बसले. या सगळ्या गोष्टींचं शांततेनं समग्रपणे विचार करायची सवय लावाया. प्रत्येक गोष्टीचं स्मारक करून काय करणार आहोत आपण? काय इतकी पूज्यता का उद्या म्हणजे पाणथ्याल्याची नावं ठेवायला लागले संविधान पानमध्ये. काय म्हणजे काय हे कुठे ह्याच्यात चाललंय? आणि मग ते असं ढकलतात संविधान. अरे ते द्यायचं आहे अच्छा नाही. संविधान उत्तर प्रदेशामध्ये आता काय म्हणतात म्हणे, तो सुनील सरदार मला आला तर सांगत होता उत्तर प्रदेशात म्हणे दलित आला तर मग त्यांना सांगतात म्हणे म्हणजे असा बोध करणे म्हणजे अरे काय झालं कसं कसं ते हे सगळं. यातनं आपण जर बाहेर पडायचं असेल तर असे मी समजा स्मारकांच्या लढाया लढल्या पाहिजे तिने होईल, पण पॅरलल दुसऱ्या संबंध लढाया पूर्ण विस्मरणात टाकून या सोबतच या लढाईमध्ये फक्त बौद्ध येतील, परंतु उद्या मी लॅटरल एंट्रीच्या विरुद्ध समाजामध्ये कमी येतील. उद्या समजा मॉनिटायझेशनच्या विरुद्ध, उद्या मी पब्लिक सेक्टर कंत्राटदारीमध्ये करण्याच्या विरुद्ध बौद्धांनी लढा उभारला. आणि तिथे मग अरविंद गेडामांनी समजा भाषण दिलं. माझे इथं प्रश्न सुटले होते मला माहिती आहे, परंतु माझ्या पिढीच्या प्रश्नांच्या सोबत मी सार्वजनिक उद्योगाच्या कंत्राटदारीच्या विरुद्ध मी उभा आहे आणि आमची माणसं उभी आहे. त्यावेळेस मग कदाचित ओबीसी हा आपल्याकडे प्रश्नाच्या लढाईतून येण्याचा मार्ग सोपा जाईल. धार्मिक आणि बाकी मार्गाने आपल्यामधून नाही येणार. आपण बुद्ध सांगून तरी येईल की नाही माहिती नाही, आता शंका वाटते. आपण आंबेडकर सांगायला गेलो तो दलित शब्द मी तुम्हाला सांगत होतो. त्या दलित शब्दाचं मग काय की मग तिथे असं म्हणाला की एक्सप्लॉयटेशनच्या विरुद्ध. मग काय शब्द काढायचा? मग मराठीमध्ये शब्द निघाला शोषित. आणि तिथे बाबासाहेब म्हणे की हा आमचा लढा जो आहे हा आर्थिक आणि सामाजिक दोन्ही दास्याच्या विरुद्ध आहे. आणि दोन्ही दास्याच्या विरुद्ध आहे तर मग या शब्दाला रिप्रेझेंट करणारा शब्द कोणता आहे? तिथून मग दलित शब्द निघाला. समजून घ्या पहिल्यांदा. एकदम रागवू नका, एकदम माझ्यावर चिडू नका आणि निदान सांगावून बोलू नका. शोषित हा जो शब्द आहे की तो फक्त आर्थिक शोषणातून ज्याचं होते आहे तो शोषित. मग सामाजिक आणि आर्थिक दोन्ही शोषणाला रिप्रेझेंट करणारा शब्द कोणता असेल तर तो निघाला मग दलित. आणि मग त्यातनं मग काय की मग आम्ही दलित, मग मागे झुलला, भंगी झुलला.